2019ची लोकसभा निवडणूक। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात फक्त एक जागा जिंकता आली, ती होती चंद्रपूरची जागा। दिवंगत खासदार बाळू धानोरकरांनी काँग्रेसला राज्यातली ही एकमेव जागा जिंकून दिली होती। पण आता भाजपने ही जागा पुन्हा काबीज करण्यासाठी थेट सुधीर मुनगंटीवारांनाच मैदानात उतरवलंय। तर काँग्रेसने बाळू धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे चंद्रपूरच्या या जागेसाठी चुरस वाढली आहे। काय आहे चंद्रपूरचं गणित? भावनिकतेच्या आधारावर धानोरकर बाजी मारणार की मुनगंटीवार विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक जिंकणार? जाणून घेऊया। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात चंद्रपुरात दारूबंदी होती। काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर ही दारूबंदी उठवण्याच्या बाजूने होते। सभांमधून जाहीरपणे ते याबाबत बोलले। त्याचा परिणाम असा झाला की बाळू धानोरकरांना दारूबंदी असलेल्या 4ही मतदारसंघात भरघोस मतं मिळाली। भाजपचे हंसराज अहिर पराभूत झाले आणि 2019 मध्ये धानोरकरांनी चंद्रपूरची जागा जिंकून काँग्रेसची लाज राखली। मे 2023 मध्ये बाळू धानोरकरांचं निधन झालं। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला चंद्रपूरची जागा पुन्हा मिळवून देणारा उमेदवार हवा होता। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या मुलीचं नाव या जागेसाठी चर्चेत होतं, पण काँग्रेसने भावनिक राजकारण करत बाळू धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांना तिकीट दिलं। इकडे हंसराज अहिरांचं तिकीट कापून भाजपनेही मोठी खेळी केली। राज्याच्या राजकारणात अर्थमंत्री, वनमंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळणारे सुधीर मुनगंटीवार यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली। खरं तर मुनगंटीवार खासदारकीसाठी इच्छुक नव्हते, पण पक्षाने आदेश दिला आणि सुधीर भाऊ तयार झाले। त्यामुळे चंद्रपूरची ही लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी चुरशीची बनली आहे। चंद्रपूरमध्ये आता दारूबंदीचा मुद्दा मागे पडलाय। कोळसा खाणी, वीज प्रकल्प, रोजगार हे मुद्दे येत्या निवडणुकीत चर्चेत येतील। पण सध्या कुणबी, मराठा आणि इतर समाज हा मुद्दाही महत्त्वाचा आहे। धानोरकर या कुणबी समाजाचे आहेत। या समाजाचं मोठं पाठबळ त्यांच्या मागे आहे। याच दरम्यान मराठा आरक्षणावेळी नाराज झालेल्या ओबीसी समाजाचं उपोषण सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात पोहोचले होते। त्यामुळे ओबीसी नेते असलेल्या मुनगंटीवारांना ही मतं राखता येणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे निवडणुकांआधी आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडू लागल्या। धानोरकर भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केलाय। मतदारांनो, डोळ्यातील अश्रू पाहून मतदान कराल तर पुढची 5 वर्ष तुमच्या डोळ्यात पाणी येईल असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय। तर ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असल्याचा पलटवार धानोरकरांनी केलाय। त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसमधली चंद्रपूरची ही हाय व्होल्टेज लढत कोण जिंकणार, मतदारांचा कौल कुणाला मिळणार, याविषयी तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की नोंदवा।